नाही. देवी आई, त्या कार्यक्रमात मी मी कुणाला तरी फोनवर बोलताना ऐकलं की काम झालंय, बॉम्ब ठेवलाय, बॉम्ब स्फोट होणार आहे. आणि म्हणजे ती व्यक्ती दिसली नाही मला बरोबर. मी खूप घाबरले होते, म्हणून मी शोधाशोध सुरू केली. मी घाबरले आणि मग आदित्य सरांना सांगितलं. मला खरंच काय बी नाही माहिती. ठीक. पारुथा, हे माझ्याकडून तुझ्यासाठी. खरं तर तू जे काही केलंयस त्याचं मूल या गोष्टीने नाही करता येणार आहे, पण तरी माझ्याकडून तुला प्लीज घे. नाही नको कपारू, असं काय करतेस? माझ्या घरच्यांचं रक्षण केलंयस, प्लीज घे ना. पारू, अनुष्का मनापासून देते, घे. थँक्यू. मॅम, मला पारूला अजून एक गिफ्ट द्यायचं आहे, मी देऊन आले. बरं. अनुष्का मॅडम आल्या तिथनं, म्हणजे त्यांच्या घरापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. मला खात्री आहे त्यांच्या घरात नक्की काहीतरी पुरावा मिळेल. चल मग आत्ताच निघूया. हाय का आता? असं थोडीच असतंय लगेच उठलो आणि निघालो आणि गेलो लगेच जडती घ्यायला. हे बघा सर, मी तुम्हाला आधीच सांगितले, अनुष्का मॅडम लई हुशार आहेत. त्या आपल्याला सहजासहजी त्यांच्या घराची जडती घेऊ देणार नाहीत. बरोबर बोलतेस तू, पण मग पोलिसांची मदत घेऊया ना. प्रीतम सर, अनुष्का मॅडमची पोस्ट पोलिसांपर्यंत असणार. मग काय करायचं आता सांग तूच. मी काय म्हणते सर, काय सॉलिड प्लॅन शोधून काढलायस पारू. बेस्ट आहे हा प्लॅन, बेस्ट आहे. कोण आहे तुम्ही आणि कोण हवंय तुम्हाला? कशासाठी आला इथे? पारुलताजी, इन्होंने दोस्तों हम कौन है? ओळखा. हे मिस्टर प्रीतम सिंग कारखानेवाले आणि मी पारुलता खानसामे. आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस मधून आलोय. आम्हाला कळलं की तुम्ही बेहिशोबी मालमत्ता लपवून ठेवले तुमच्या घरात, म्हणून तुमच्या घराची झडती घ्यायला आलोय. झडती? हो, झडती तुमच्याच घराची, आणि तुमच्याबद्दलच तक्रार आहे आमच्याकडं. आमच्या तपास कार्यात तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. मिस अनुष्का.
अनुष्का, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी अनुष्का नाहीये आणि तुम्ही असं थेट आमच्या घरात घुसू शकत नाही. आय एम शुअर. आणि माघार तर तिला घ्यावीच लागेल. तिला कळलं नाहीये तिने कोणाशी पंगा घेतलाय. ऐका, मार्केटमधल्या एकाही होलसेलरकडे, एकाही रिटेलरकडे तिच्या प्रोडक्टचा एकही सॅम्पल राहता कामा नये. तो घ्या, टेस्टिंगला द्या आणि ओके असेल तरच त्याचा सॅम्पल पीस म्हणून आपल्या डिस्ट्रीब्युटर्सना पाठवा. या अँड कीप मी पोस्टेड. थँक्यू. दादा, काका, काम ऑलमोस्ट सुरू झालेलं आहे. तुला असं काम करताना बघून अगदी बहिणींची आठवण येते. अगदी हुबेहूब. तीच हुशारी, तीच निर्णय क्षमता. आदित्य, मला तुझा खूप अभिमान वाटतो. एवढ्या संकटाच्या काळात सुद्धा अगदी शांतपणे किती उत्तम मार्ग काढलास तू. 50% लॉस घेऊन दिशाला काहीच परवडणार नाहीये. काका, मुळात दिशाने ही कंपनी सुरू केली आहे ती आपली कंपनी बुडवण्यासाठी, म्हणजे वाईट हेतू नाही. आणि आपण आपली कंपनी खूप श्रद्धेने चालवतो. या कंपनीने फक्त आपलंच पोट भरत नाही तर हजारो कामगारांचं घर चालतं. कंपनीचे कामगार आपल्या फॅमिलीचा एक भाग आहे आणि मी आपल्या फॅमिली मेंबर्सना असं वाऱ्यावर सोडू शकत नाही. आत्तापर्यंत आपण गप्पा होतो,